ChatGPT पासून स्क्रिप्ट जनरेट करायचे ते तर कोणीही जनरेट करू शकतो. पण आपला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस जर आपल्याला विकायचे असतील, तर ChatGPTला आणखी काही जो प्रॉम्प्ट आहे तो इम्प्रूव्ह करायचा असतो का? तर आजच्या व्हिडिओमध्ये ChatGPT पासून एक्झॅक्ट आपण जर प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस आहेत त्या विकायच्या असतील किंवा त्यांचं जर प्रमोशन करायचं असेल, तर एक्झॅक्ट प्रॉम्प्ट कसा द्यायचा ह्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहे. तर हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण YouTube चॅनल बनवलेला होता. तो ब्युटी पार्लरवरती आधारित होता. आणि तो आपण पूर्ण SEO ऑप्टिमाइज करून दाखवलेला आहे. म्हणजे आपला जो चॅनल आहे तो ऑप्टिमाइज करून दाखवलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तो जर व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये समजा तो ब्युटी पार्लरचा जो आपण YouTube चॅनल जर क्रिएट केलेला आहे, त्याच्याशी निगडीत जर आपले जे काही प्रोडक्ट असतील, तर आपण ते कसे विकायचे? म्हणजे त्याच्या संदर्भात आपल्याला जी स्क्रिप्ट आहे किंवा आपल्याला काही रील्स बनवायचे असेल, तर आपल्याला स्क्रिप्ट असणे आपल्याकडे गरजेचं आहे. प्रोडक्ट जर मला विकायचं असेल, तर एक्झॅक्ट स्क्रिप्ट कशी असली पाहिजे, प्रॉम्प्ट कसा ChatGPTला द्यायचा ते आपण पाहणार आहोत. असंच तुम्ही प्रॉम्प्ट तुमचा बिझनेस कोणताही असो, त्या पद्धतीने तुम्ही जो प्रॉम्प्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जे काही प्रोडक्ट जे स्वतःचे असतील ते तुम्ही ते देऊन तुम्ही असंच प्रॉम्प्ट तुम्ही ChatGPTला देऊन ChatGPT पासून तुमच्या बिझनेसचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेससाठी तुम्ही ह्या ज्या रील्स आहेत त्या तुम्ही जनरेट करू शकता. नंतर ChatGPT पासून जेव्हा आपल्याला रील्स बनवायची असते, ती जो आपला प्रॉडक्ट आहे तो विकायचा असेल, म्हणजे त्याच्यामध्ये जी परिस्थिती आहे ती ते मजेशीर आहे किंवा भावनिक आहे ते दाखवायचं आहे. संवाद किती लोकांमध्ये, 2 लोकांमध्ये आहे का, 3 लोकांमध्ये आहे का, तुम्ही स्वतःच संवाद करताय, ते सुद्धा ChatGPTला मेन्शन करणं गरजेचं आहे. तुमच्या विषयांची मांडणी जितकी चांगली असेल तितका ChatGPT आपल्याला चांगला रिझल्ट देणार आहे. तुमची भाषा, तुमचा टोन कसा असला पाहिजे, तर ते एक्झॅक्ट टायमिंग काय ते तुम्ही ChatGPTला मेन्शन करणे गरजेचं आहे ते. तसेच प्रॉम्प्टची तयारी जर आपल्याला जर करायची असेल, तर आपल्याला लक्षित ग्राहक कोण आहे? म्हणजे एखादी महिला आहे का? एखादा पुरुष आहे का? एखादी छोटी मुलं आहेत का? एक टार्गेट ऑडियन्स कोण आहे ते तिथं मेन्शन करणे गरजेचं आहे. स्क्रिप्टचा टोन काय आहे? म्हणजे एखादा कॅज्युअल आहे का? फॉर्मल आहे? देसी आहे का? मीम स्टाईल आहे? ते आपण ChatGPTला सांगणे गरजेचं आहे. तसेच जे आपले सीन लोकेशन आहे, म्हणजे तो ब्युटी पार्लरमधलं आहे का? ऑफिसमधलं आहे किंवा कुठल्या रस्त्यावरचं सीन तुम्हाला लोकेशन द्यायचं ते ChatGPTला एकदा सांगणे गरजेचं आहे. तसेच तुमच्या प्रॉडक्टची डिटेल्स सांगणे गरजेचं आहे. म्हणजे तुमचा प्रॉडक्ट कशाबद्दल आहे, म्हणजे इयरबड्स आहेत का, स्मार्ट वॉच आहे, फेशियल किट आहे का, ब्युटीच्या रिलेटेड प्रॉडक्ट आहेत किंवा ड्रेस आहे, ते तुम्हाला तुमचा जो प्रॉडक्ट आहे त्याच्याबद्दल तुम्हाला तिथे मेन्शन करणे गरजेचं आहे. तसेच त्याचे वैशिष्ट्य काय, म्हणजे एखादा फेशियल किट असेल तर इन्स्टंट ग्लो तुम्ही तिथे वैशिष्ट्य देऊ शकता किंवा आणखी जर काही जर वैशिष्ट्य असतील तर तुम्ही तिथे मेन्शन करणे गरजेचं आहे. स्थानिक शब्द त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचे आहेत. म्हणजे एखादा वॉच असेल तर जुगाड किंवा भाऊ असे हे शब्द वापरायचे आहेत किंवा एखादा फेशियल किट असेल तर घरगुती किंवा देसी जुगाड किंवा खूप असे काही शब्द असतात ते तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता. कॅरेक्टर त्याच्यामध्ये मेन्शन करणे गरजेचं आहे. म्हणजे स्वॅगने सांगणारा जो मुख्य पात्र आहे तुमचा मेन कॅरेक्टर तो स्वॅगने सांगणारा आहे का? म्हणजे समजा 2 मुलींमध्ये जर एखादा काही संवाद असेल आणि तिसऱ्याने येऊन जर आपल्याला जर त्या प्रॉडक्टबद्दल जर माहिती दिली ते सांगणे तिथे गरजेचं आहे. तसेच आपली कथा मजेशीर आहे किंवा इमोशनल आहे तिथे सुद्धा मेन्शन करणं गरजेचं आहे. तुम्ही जर असं जर डिटेल्समध्ये जर प्रॉम्प्ट दिला तर नक्की ChatGPT तुम्हाला चांगला रिझल्ट देणार आहे. जे तुमचा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस प्रमोट करायला चांगली तुम्हाला हेल्पफुल असणार आहे तो प्रॉम्प्ट. किंवा जो कॉन्टेंट आहे तो हेल्पफुल असणार आहे. तर चला मग प्रॅक्टिकली आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला ChatGPT वरती जायचं आहे. ChatGPTला आता आपण प्रॉम्प्ट देत आहोत. इथे प्रॉम्प्ट दिलं, एका सामान्य प्रेक्षकांसाठी व्यावसायिक Instagram स्क्रिप्ट रायटर म्हणून काम करा. म्हणजे आपल्याला ChatGPTला सांगायचं तू एक स्क्रिप्ट रायटर आहेस आणि तू आता काम करतो आमच्यासाठी. दृश्यामध्ये छोटा ब्युटी पार्लर, बिझनेस आणि कॉलेज वाईब दाखवा. मेन कॅरेक्टर एक स्वॅगमध्ये गोष्ट संपादित करणारी मुलगी असावी. साईड कॅरेक्टर म्हणून 2 मुली असाव्यात, ज्या 1 ते 2 मजेशीर प्रतिक्रिया देतील. टोन कॅज्युअल आणि देसी असावा. भाषा मराठी असावी. विषय ब्युटी पार्लर आणि स्किन केअर प्रोडक्ट बद्दल असावा. प्रोडक्टचे नाव ब्राईट ब्युटी फेशियल किट असावे. प्रोडक्ट वैशिष्ट्ये स्क्रिप्टमध्ये समाविष्ट करा, जसे डीप क्लिन्झिंग फॉर्म्युला किंवा इन्स्टंट ग्लो इफेक्ट, सर्व स्किन टाईपसाठी योग्य.
घरी पार्लर सारखा रिझल्ट फक्त 10 मिनिटात. फेशियल रुटीन स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमध्ये 40 ते 60 मिनिटांची जलद गतीची आणि मनोरंजक रिलेटेबल कॉलेज स्टाईल इंस्टाग्राम रील स्क्रिप्ट दे. तीही मराठी भाषेत. तीही मराठी भाषेत दे आणि मी एंटर या बटनावरती क्लिक केलेलं आहे. तर आपल्याला चॅट जीपीटी आहे ते एक्झॅक्ट आपल्याला जी स्क्रिप्ट आहे म्हणजे प्रोडक्टची जर आपल्याला जर मार्केटिंग करायची असेल तर तुम्ही पाहू शकता इथे एक आपल्याला इंस्टाग्राम रील दिलेली आहे. अरे बापरे, लेक्चर असाइनमेंट आणि स्ट्रेस पण स्किन तरी ग्लो पाहिजे ना. साईड कॅरेक्टर आहे. हो रे, पण पार्लरला टाइम कोणाला मिळतो. तर दुसरी कॅरेक्टर बोलते आणि पॉकेट मनी पण कमी आहे. मेन 4 टेबल काउंटर ब्राईट ब्युटी फेशियल किट होल्ड करते. ठीक आहे. अरे बघा, घरच्या कम्फर्टमध्ये पार्लर स्टाईल फेशियल फक्त 10 मिनिटामध्ये. हे आहे ब्राईट ब्युटी फेशियल किट. डीप क्लेन्सिंग फॉर्म्युला, इन्स्टंट ग्लो इफेक्ट आणि सर्व स्किन टाईपसाठी परफेक्ट. कॅरेक्टर येते ते 10 मिनिटात लेक्चर ब्रेकमध्ये ट्राय करू शकतो. मेन कॅरेक्टर मध्ये हो रे, पण रिझल्ट असाच पार्लर सारखा घरच्या कम्फर्टमध्ये झिरो स्ट्रेस. स्टेप बाय स्टेप त्यांनी दिलेले आहे. आता एंडिंग आहे ते ब्राईट ब्युटी फेशियल किट ताजेतवानी त्वचा कॉन्फिडन्स वाइब्स झिरो स्ट्रेस फक्त 10 मिनिटात. डीप क्लिन्झिंग इन्स्टंट ग्लो घरच्या पार्लर स्टाईल फेशियल. ब्राईट ब्युटी प्रूफ कॉर्नर ग्लो क्विक फेशियल. आणि इथे त्यांनी जी आपल्याला म्युझिक कुठली वापरायची आहे, अपबीट क्विकरली फन कॉलेज वाईब ट्रॅक जसे हवे ते एक्झॅक्ट 10 मिनिट. अशा प्रकारे तुम्ही जे तुमचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस आहेत त्या चॅट जीपीटीच्या मदतीने चांगला कॉन्टेंट तुम्ही तयार करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनेलला अजूनही जर सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.